मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आता आपण पाहतो की साई हा अक्षयला म्हणत असतो, अरे अक्षय, वाट कसली बघतोयस, भरव आता घास. त्यावेळी मग रमा म्हणते, अहो असा कसा घास भरवतील, त्या अगोदर त्यांना त्यांची उरलेली लव्ह स्टोरी तर कंप्लीट करू द्या. आपल्याला सांगू तर द्या की पहिलं प्रपोज कोणीही कोणाला केलं ते. त्याबरोबर मग साईसुद्धा म्हणतो, हो हे बरोबर आहे. तर मग लगेचच अक्षय म्हणतो, नाही काय ना, मला काय वाटतं, पहिलं प्रपोज कोणी केलं कोणाला, तरुणपणी काय घडलं, कसं घडलं, या सर्व गोष्टी आत्ता लक्षात ठेवण्यापेक्षा मला आमच्या भविष्यात, आमच्या म्हातारपणाची लव्ह स्टोरी तयार करायला, लक्षात ठेवायला ना खूप आवडेल. म्हणजे जेव्हा गुडघ्यांची ऑपरेशनं झालेली असतील तरीही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी आणि तीसुद्धा एकमेकांना गुडघ्यावर बसून प्रपोज करू. त्यानंतर जेव्हा म्हणजे विसरण्याची सवय दोघांनाही लागली असेल, पण तरीही एकमेकांच्या औषधांच्या वेळा मात्र कायम लक्षात ठेवू. एकमेकांना काय हवं आहे, काय नको आहे, ह्या गोष्टी बघत राहू. हे जे आहे ना, या गोष्टींबद्दल अप्रूप वाटेल, हे मला लक्षात ठेवायचं आहे स्वरासाठी. त्याबरोबर पुढे अक्षय म्हणत असतो, या गोष्टी मला करायचे आहेत. मला खात्री आहे, म्हणजे माहिती आहे की मी तिला महागड्या साड्या, महागडी गिफ्ट नाही देऊ शकत, पण तरीही मी तुला साथ देऊ शकतो, आयुष्यभराची साथ. आणि मलासुद्धा तुझ्याकडनं आयुष्यभर साथ हवी. देशील ना मला आयुष्यभराची साथ? प्रत्येक वेळी ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा कधीतरी आपल्याला काय हवं आहे हे जरी लक्षात ठेवलं तरी खूप होतं. म्हणजे आमचं एक सुंदर घर असेल, घराला एक सुंदर बाल्कनी असेल, बाल्कनीतून म्हणजे समोर एखादी सुंदर नदी असेल किंवा एखादं छान घर असेल कोणाचं तरी, आणि त्या गॅलरीत आम्ही बसू आणि दोघंजणं पुन्हा पुढच्या जन्मात आपण जेव्हा एकत्र असू तेव्हा एकमेकांना काय हाका मारू, कसं एकमेकांबरोबर प्रेमाने, आणखीन प्रेमाने संसार थाटू, याचं आम्ही प्लॅनिंग करत असू. हे हवं आहे मला, हे करायचं आहे. त्याबरोबर पुढे तो हेही सांगतो, जेव्हा पुढच्या जन्मात आम्ही पुन्हा जन्माला येऊ तेव्हा काय करू, कसं करू, ह्या गोष्टी ठरवायचे. हे हवं आहे मला. मग बरोबर बोलतोय ना मी? देशील ना मला आयुष्यभराची साथ? आता हे सगळं एवढा वेळ खरं तर अक्षय हा रमाकडे बघून बोलत असतो. म्हणजे तो हे सगळं रमाला बोलतोय हे सहज कोणालाही समजेल, पण मग शेवटच्या क्षणी मात्र अक्षय लगेचच स्वराकडे बघतो, कारण शेवटी त्याला प्रपोज तर स्वराला करायचं आहे ना. मग स्वरा ही फक्त नजरेनेच होकार खुणावते. त्यानंतर मग अक्षय आणि स्वरा हे दोघंही जण आता घरी आलेले असतात. घरी आल्याच्या नंतर मग आता अक्षयला पुन्हा रमाचे ते शब्द आठवतात, अहो असं काय करताय, लव्ह स्टोरी सांगत होतात ना, ते तर अजून तुम्ही पूर्णच नाही केलं. पहिली लव्ह स्टोरी तर सांगून पूर्ण करा, मग घास भरवा. त्यावेळी त्याने सांगितलं की मला आमच्या ह्या आत्ताच्या लव्ह स्टोरीपेक्षा ना, आमची जी भविष्यात लव्ह स्टोरी असेल ना, म्हणजे आमच्या म्हातारपणी, तिच्यात जास्त रस आहे. कारण ती शेवटी महत्त्वाची असते. दोघांनी आयुष्यभर एकमेकांना कायम साथ दिलेली असते आणि शेवटच्या प्रसंगी आता आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो असतो. ती खरी साथ असते, ती खरी लव्ह स्टोरी असते असं आम्हाला वाटतं. बरोबर ना? आणि आमची तेव्हाची लव्ह स्टोरी काय असेल ना, हे प्लॅन करण्यात मला जास्त भारी वाटतं. म्हणजे मी आणि स्वरा आम्ही एक आमच्या छोट्याशा घरात राहत असू. म्हणजे आमच्या त्या घरासमोर एक सुंदर छान अशी नदी वाहत असेल. आम्ही दोघंजणं तिथे शांत एकत्र बसलेले असू. तिथे बसून ती व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला प्रपोज करेल वगैरे वगैरे सगळं अक्षयला आठवत असतं. आता स्वरा तिकडे येते आणि स्वरा लक्षात घेते की अक्षयचा मूड काही बरा नाही आहे. मग स्वरा ही लगेचच अक्षयचा मूड बरा करायला हवा म्हणून काहीतरी केलं पाहिजे असा विचार करते. आता हा विचार तिच्या मनात येता क्षणी ती जरा आजूबाजूला डोकावते, तर तिला तिथे एक गुलाब सापडतं. स्वरा ते गुलाब घेते आणि अक्षयकडे येते आणि अक्षयला ते देत म्हणते, हे घे. त्यावर अक्षय म्हणतो, हे काय? त्यावर ती म्हणते, गुलाब.
त्यावर अक्षय म्हणतो हो, पण ते असं अचानक. त्यावर स्वरा म्हणते अरे हो, अचानक तुझ्यासाठीच घे ना. त्यावेळी मग अक्षय लगेचच ते गुलाब घेतो. त्याबरोबर स्वरा ही अक्षयला म्हणत असते की थँक्यू. त्याबरोबर अक्षय म्हणतो अगं तूच थँक्स म्हणतेस. त्यावर स्वरा म्हणते तू आज जे बोललास ना त्यासाठी थँक्स. म्हणजे मी ना आजपर्यंत एवढा लॉयल मुलगा पाहिलेलाच नाही आहे रे अक्षय. खरंच. अरे तू किती लॉयल आहेस रमाच्या बाबतीत. इतका लॉयल आहेस तू. म्हणजे आज जेव्हा तू बोलत होतास ना तेव्हा असं स्पष्टपणे जाणवत होतं की तू फक्त रमाबद्दल आणि तुझ्याबद्दल सांगतोयस. तू फक्त तुमच्या भविष्याबद्दल बोलतोयस. कळलं का. त्यावर अक्षय म्हणतो म्हणजे जसं जाणवत होतं. त्यावर रमा लगेचच इकडे स्वरा म्हणते हो, अर्थात जाणवत होतं अक्षय. अरे स्पष्ट जाणवत होतं. मलाच काय, कोणालाही सहज जाणवलं असतं की हे सगळं तू रमासाठी आणि तुझ्यासाठी बोलतोयस. ते इतकं इतकं छान बोलत होतास तू, माहिती आहे तुला. मला तर खूप भारी वाटलं ते सगळं ऐकून. त्यावर अक्षय म्हणतो पण मग का रमा का नाही येत आहे माझ्याकडे धावत. तिला का नाही वाटत आहे हे सगळं असं. त्यावर स्वरा सांगते अरे रमाला पण वाटतंय रे, पण ती तुझ्याकडे येत नाही आहे. यामागे मला ना काहीतरी तिची मजबुरी आहे, काहीतरी तिची अडचण आहे असं सतत वाटतंय. नाही म्हणजे बघ ना, ती तुझ्याकडे यायला बाकी दुसरी काय हरकत असू शकते. काहीतरी अशी एक तिची जबाबदारी आहे ना जी तिला मुक्त करत नाही आहे आणि तुझ्याकडे यायला सोडून देत नाही आहे. त्यामुळे ना रमा अडकून गेली आहे त्या गोष्टीमुळे. आणि आपल्याला ना ती गोष्ट शोधून काढावी लागणार. कारण जोपर्यंत अक्षय आपण ती गोष्ट शोधत नाही का नाही तोपर्यंत कितीही आणि काहीही झालं तरी रमा काही तुझी होणार नाही. त्यामुळे आपल्याला ना त्या गोष्टीच्या खोलात जावं लागणार आहे. कळलं ना. त्यावर अक्षय हा लगेचच स्वराला म्हणतो रमाला मिळवण्यासाठी ना मी काहीही करू शकतो, कुठल्याही खोलात जाऊ शकतो, काहीही करू शकतो. त्यावर स्वरा म्हणते मग झालं तर दुसरीकडे रमा ही आता विचार करत असते की भात झालं आता हे सगळं. नाही म्हणजे अक्षय माझ्यावर प्रेम करतात हे खरं आहे, पण अक्षयना कळत नाही आहे की आता हे सगळं थांबवण्याची वेळ झाली आहे. आता या सगळ्याचा काही अर्थ नाही आहे. म्हणजे ते माझ्यावर इतकं प्रेम करतात ना की कधीकधी मलाच माझा स्वतःचा हेवा वाटतो. पण आता हे सगळं बास. आता एका नवीन आयुष्याची, एका नवीन नात्याची सुरुवात करायची आहे आम्हाला दोघांनाही. मग त्यावेळी हे सगळं पहिलं जुनं संपवावं लागेलच ना. खरंच खूप प्रेम करतात ना अक्षय माझ्यावर, असा रमा स्वतःशीच विचार करत असते. ती स्वतःशीच एकटीच बडबडत असते. पण आता तिचं मन अचानक तिच्या समोर येऊन उभं राहणार असतं. रमा म्हणत असते खरंच अक्षय माझ्यावर इतकं प्रेम करतात, मग स्वरा कुठून आली, का आली. त्यावेळी मग आता तिचं प्रतिबिंब तिकडे येतं आणि म्हणत असते का स्वरा आली त्यामध्ये चुकीचं काय. ते तुला समजावण्याचा प्रयत्न करत होते, ते तुला मनवत होते, पण तुला तेव्हा नाही समजलं. तू तेव्हा त्यांचं काहीही ऐकून घेतलेलं नाही आहेस. मग त्यांनी काय करायचं होतं. त्यांच्याही आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा जर त्यांनी विचार केला आहे, जर त्यांनी निर्धार केला आहे, तर यामध्ये चुकीचं काय आहे. उलट त्यांनी जे केलं आहे ना ते योग्य आहे. त्यामुळे सगळेच मोकळे होतील. हो सगळेच, तूसुद्धा, ते सुद्धा आणि सगळंच. उलट तू मघाशी त्यांच्यासमोर रडायला नको होतंस. नाही तू रडलीस, पण त्या बिचाऱ्या स्वराला काय वाटलं असेल. ती त्यांच्याबरोबर नवीन आयुष्याची, भविष्याची स्वप्न रंगवते आणि तू तिच्यासमोर रडलीस. याला काय अर्थ आहे रमा. हे बघ तू जे वागलीस ना ते अत्यंत चुकीचं होतं. कळलं ना. त्यामुळे पुन्हा हे असं काहीतरी वागत जाऊ नको. असं काहीतरी वागताना एकदा नाही तर जरा दोनदा तीनदा विचार करत जा, कारण तू जे वागतेस ते चुकीचं आहे. कळतं आहे ना. त्यावर रमा म्हणते अगं पण म्हणजे माझ्या मनात. त्याबरोबर रमाला तिचं प्रतिबिंब सांगतं हे बघ तुझ्या मनात आत्ता काय आहे आणि काय नाही, यापेक्षा आता परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचं आहे की नाही. आता बघ, आता तू सुद्धा तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेस साईंबरोबर लग्न करून. अक्षयसुद्धा आता स्वराबरोबर नवीन लग्नांनी नवीन सगळी सुरुवात करणार. पण मग पुन्हा तुमच्यामध्ये जुने ताण तणाव रुसवे फुगवे कशाला. या सगळ्याचा एक गोड शेवट करून टाक रमा, तरच या सगळ्याला अर्थ उरेल. हे सगळं संपवून टाक, कायमस्वरूपीचं संपवून टाक.
हे सगळं जेव्हा संपेल ना तेव्हाच आनंद होईल खरा. काय संपव सगळं. त्यावर मग रमासुद्धा ठरवते की हो बरोबर आहे, नाही आता हे सगळं ना संपवायलाच हवं आणि ह्या सगळ्याचा शेवटसुद्धा गोड करायला हवा. गोड शेवट. तर दुसऱ्या बाजूला सकाळ सकाळ संध्या म्हणत असते, हो ना, हो येऊ ना आम्ही. अहो आज एवढा शुभ दिवस आहे गुरुजी. अहो आज देवाच्या दारात पहिली पत्रिका ठेवणार, देवाचा मान पहिला, मग सगळ्यांना. हो हो दोन्ही पोरांना घेऊन येते ना. हां पोचते मी, ठेवा तुम्ही. आणि मग ती फोन कट करते. इतक्यात तिकडे अण्णासाहेब येतात. अण्णासाहेब म्हणतात, काय हो संध्याताई, आज खूप खुश दिसताय आणि काय आज मंदिरात वगैरे जाण्याचा बेतसुद्धा दिसतोय, काय खास काय आज. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, अहो अण्णासाहेब असं काय करून राहिले, आता आपल्या पोट्ट्यांची लग्न ठरली म्हटल्यावर पत्रिका ठेवायला नको का देवाला पहिली. अहो पहिला मान त्याचाच. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, हो हो अगदी बरोबर म्हणालात, योग्य. त्यावर ती लगेचच अण्णांना तिळगुळ देते आणि म्हणत असते, अण्णासाहेब हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे घ्या. त्याबरोबर अण्णासाहेब लगेचच तिलासुद्धा तिळगुळ देतात आणि तुम्हीसुद्धा तिळगुळ घ्या आणि अशाच कायम गोड गोड बोला असं म्हणतात. इतक्यात त्या ठिकाणी रमा आणि साई आलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता संध्या ही रमाला म्हणते, ए पुट्टे आली का तू, हे घे तिळगुळ घे, साईला दे, धर पहिला तिळगुळ त्याला द्यायचा तू, धर धर धर. त्याबरोबर रमा म्हणते, नाही मी पहिला तिळगुळ आरोहीला देणार आहे. त्यावर संध्या म्हणते, आरोहीला? अगं माझे बाप्पा, कशाला जायचं आहे तुला पुन्हा तिकडे. आता तू आरोहीला तिळगुळ द्यायला जाणार म्हणजे तू त्या मुकारदामांकडे जाणार, तू मुकारदामांकडे जाणार म्हणजे तू तिकडे सगळ्यांनाच तिळगुळ देणार. तुला त्या अक्षयला तिळगुळ द्यायचं असतील बरोबर ना, त्याला तिळगुळ दिल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही ना. हां अगं पोट्टे, पहिलाच मान आपल्या हक्काच्या माणसांचा असतोय, मग असे गावाला वाटायचे असतात, कळलं का. त्याबरोबर रमा म्हणते, अहो ते गावाला नाही वाटत आहे, मी माझ्या मुलीला आरोहीला द्यायचं आहे मला. आणि कुटुंबाचं म्हणाल तर ते काही कुटुंब नाही आहे का माझं, ते सुद्धा गाव नाही आहे, कुटुंबच आहे ना माझं. हे माझं कुटुंब असण्या अगोदर ते होतं माझं कुटुंब, मग त्यांना मी तिळगुळ द्यायला काय जायला हरकत आहे. आणि फक्त मी माझ्या मुलीसाठी म्हणते, आरोहीसाठी म्हणते हे सगळं, समजलं तुम्हाला. आणि एक नातं बदललं, सगळं बदललं म्हणून माझ्या मुलीवरचं प्रेम बदलणार आहे का. त्यावेळी साई म्हणतो, अरे तुम्ही दोघी थांबा ना, कशाला तुम्ही दोघी सकाळ सकाळ भांडून राहिले सणाच्या दिवशी. हे बघा रमा, तुम्हाला जे वाटून राहिलं की नाही तुम्ही ते तसं करा. आणि माय तसं पण उगाचच्या उगाच मनात नसताना मन मारून मंदिरात जायचं याला काय बरं अर्थ आहे. त्यापेक्षा जर त्यांना आरोहीला भेटून बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे आरोहीला भेटून यायला. म्हणून मला काय वाटतं, जाऊ देत हे बघ त्यांना आरोहीकडे, तेवढंच त्यांनाही बरं वाटेल, त्यांच्या मनाला बरं वाटेल, शांती वाटेल ना. हां माय जाऊ देत ना आरोहीकडेच त्यांना. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, हा तू तर काय, तू तर तिच्या होला होच करून राहिला ना, तुला तर काय माय काय बोलून राहिली काय नाही बोलून राहिली, तुला तर काय कळूनच नाही राहिलं, तू तर सगळं तुझ्या बायकोचंच ऐकून राहिला. हां अण्णासाहेब तुम्ही तरी बोला काहीतरी, काय बोलतील लोक चार. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, हे बघा संध्याताई, नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण चार लोक काय बोलतील ह्याने मला कधीच फरकच पडत नाही. मला काय वाटतं, माझ्या मुलांना काय वाटतं, याच गोष्टींनी मला कायम फरक पडत आला. आणि आता जर साईलासुद्धा काही हरकत नाही आहे रमाने तिकडे जाण्यामध्ये, तर अर्थात मलासुद्धा काहीही हरकत नाही आहे रमाने तिकडे जाऊन आरोहीला तिळगुळ देण्यात. आणि शेवटी आरोही तिची मुलगी आहे, ही गोष्ट विसरून तर चालणार नाहीच आहे ना आपल्याला. त्यामुळे जर तिला पहिला तिळगुळ आरोहीला द्यायचा आहे तर देऊ द्यात की, काय हरकत आहे. आणि तसंही आरोहीला द्यायला फरक पडतोच कुठे. रमा तुला आरोहीला पहिला तिळगुळ द्यावासा वाटतोय ना, काही हरकत नाही, तू दे पहिला तिळगुळ आरोहीला दे काय. त्याबरोबर आता हे ऐकून रमाला बरं वाटतं. अण्णासाहेब म्हणतात, लोकांचं काय, लोक बोलण्यासाठीच असतात, पण ठरवायचं आपण असतं, विचार करायचा आपण असतो. त्याबरोबर मग मात्र संध्या म्हणते, ठीक आहे तुला जायचं आहे ना त्या अक्षयकडे पहिला तिळगुळ द्यायला, तू जा, मला काय नाही करायचं, पण मग आम्ही सगळे पण येतो, म्हणजे आम्ही पण देतो ना अक्षयला पहिला तिळगुळ काय. त्याबरोबर पुढे ती विचारते, चालेल का तुला. त्याबरोबर रमा म्हणते, हो चालेल ना, का नाही चालणार, या तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर अक्षयच्या घरी तिळगुळ द्यायला नक्की या. त्यानंतर मग इकडे शशिकांत मुकारदम हे अक्षयला म्हणत असतात, हो रे अक्षय,
म्हणजे जे स्वराला कळलं एवढ्या दिवसांनी येऊन इथे, ते अजूनपर्यंत आपल्याला कळतच नव्हतं। रमावरती नक्कीच खरोखर कसलं तरी बर्डन आहे आणि म्हणूनच रमा तुझ्याबरोबर लग्न करायला नाही म्हणते। आता ना आपल्याला हे सगळं शोधून काढावं लागेल की हे असं काय। तर इकडे स्वरा म्हणत असते, बरं ऐका ना, मला आजचा दिवस सुट्टी मिळेल का? त्यावर सगळे तिला का विचारतात, तर स्वरा म्हणते, असं काय करताय? मी पाचगणीत आली आहे खरी, पण मी अजून पाचगणी फिरलेलीच नाही आहे। मला पाचगण फिरायचं आहे, त्यासाठी मी म्हणते मला सुट्टी हवी। आजचा एक दिवस मी सुट्टी घेऊ, पाचगणी फिरायचं आहे मला। त्याबरोबर सगळे अक्षय आणि शशिकांत मुकादम तिला होकार देतात। मग शशिकांत मुकादम, तुला रमाच्या मनावर बर्डन आहे असं का वाटलं असं विचारतात। त्यावेळी ती सांगते, एक बाई म्हणून मला जे वाटलं ते मी बोलले। त्यानंतर पुढे ती म्हणत असते, पण आपल्याला आता हे काय आहे नेमकं हे शोधून काढावं लागेल, तेव्हाच आपल्याला पुढे काहीतरी करता येईल, तेव्हाच आपल्याला रमाला अक्षयकडे आणता येईल। इतक्यात आता शशिकांत मुकादमांचा फोन वाजतो। शशिकांत मुकादम फोन उचलतात तर समोरून असं काही सांगितलं जातं की ज्यानंतर शशिकांत मुकादमांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते म्हणतात, काय? बरं ठीक आहे, हो चालेल, हो ठेव तू ठेव, आणि मग ते फोन कट करतात। त्याबरोबर आता लगेचच ते पार्थ, आय्यजी, आरोही, त्याचबरोबर आता आर्था ह्या सगळ्यांना बोलवू लागतात। आता त्यांनी ह्या सगळ्यांना हाका मारल्यावर अक्षयला कळतच नसतं की यांना काय झालंय। अक्षय म्हणतो, बाबा अहो काय झालं, काय अशा मोठमोठ्याने हाका मारताय? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की हो सांगतो, थांब। आणि मग ते लगेचच आता ते सगळे आल्यावर सांगू लागतात की आज आपल्या घरी रमा येणार आहे। रमा आणि रमाचं अख्खच्या अख्खं कुटुंब आपल्या घरी तिळगुळ देण्यासाठी। त्यावर हे ऐकून लगेचच स्वरा म्हणते, काय? पण आज मी सुट्टी घेणार होते ना। त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं कसली सुट्टी, चल आज मस्तपैकी बघ रमा स्वतःहूनच अक्षयला तिच्या मनातलं सगळं सांगून टाकते का नाही। आज आपण अशी परिस्थितीच निर्माण करायची ना की रमाला अक्षयला तिच्या मनातलं सगळं सत्य सांगून टाकावंच लागेल, कळलं का? मग शशिकांत मुकादमांना सगळेच विचारू लागतात की नेमका तुमचा प्लॅन काय आहे, मनात काय आहे तुमच्या? त्यावेळी मग शशिकांत मुकादम आता सगळ्यांना म्हणतात, या जवळ या, सांगतो। आणि मग शशिकांत मुकादम सगळ्यांना स्वतःच्या जवळ बोलावतात आणि मग त्यांचा प्लॅन सांगू लागतात। आता शशिकांत मुकादमांचा प्लॅन हा एवढा जबरदस्त असतो की प्लॅन ऐकून तर सगळ्यांना खूपच जास्त भारी वाटलेला असतो। अक्षय म्हणतो, वा एक नंबर प्लॅन आहे तुमचा बाबा, सगळं असंच घडायला हवं फक्त। तर हे सगळं बोलणं आता ताराने सुद्धा ऐकलेलं असतं। आता ताराने ऐकलं म्हणजे झाली सगळ्या प्लॅनची वाट लागणारच, कारण ती लगेचच जाऊन आत्याला सांगणार। त्याबरोबर इकडे शशिकांत मुकादम म्हणत असतात, पण हे असंच घडायला हवं हा सगळं, याच्यातलं काहीच हुकायला नको आहे, कळलं ना? अक्षय, स्वरा तुमच्यावरती मेन जबाबदारी आहे। त्यावर अक्षय म्हणतो, हो बाबा माझ्या बाजूने मी पूर्ण क्लिअर राहीन, काळजीच सोडून द्या। स्वरा म्हणते, मी सुद्धा सगळं अगदी व्यवस्थित करेन। त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, चला जर असं असेल ना तर मग सगळं अगदी व्यवस्थित होईल। मग तुम्ही दोघंही जण तयार आहात ना मिशन रमासाठी? त्याबरोबर लगेचच ते दोघं त्याचबरोबर सगळं कुटुंबच म्हणतं, हो। मग सगळेजण टाळ्या वाजवतात आणि येस चला तर मग आता सुरुवात करूया असं म्हणतात। शशिकांत मुकादम स्वराला सांगतात, स्वरा तू जा पहिली तयार हो। त्याबरोबर मग स्वरा म्हणते हो, आणि लगेचच आता ती तयार होण्यासाठी तिकडनं जाते। त्यानंतर मग आता अक्षयच्या घरी रमा, साई, संध्या, त्याचबरोबर अण्णासाहेब सगळेच जण पोहोचलेले असतात। आणि मग आता ते लोक एक खेळ खेळत असतात की नवऱ्याच्या डोळ्यांवरती पट्टी असणार आणि नवऱ्याने आपल्या बायकोला बरोबर ओळखून तिळगुळ द्यायचा। साई यामध्ये चुकतो, मग अक्षयची टर्न येते, पण अक्षय मात्र स्वराला अगदी अचूक ओळखतो आणि तो स्वराच्या तोंडामध्ये जो तिळगुळ टाकतो ना त्या तिळगुळामध्ये एक अंगठीसुद्धा असते। स्वरा म्हणते, वाव याच्यात तर अंगठी आहे। त्याबरोबर ती विचारते, तू मला एवढं परफेक्ट ओळखलंस? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो, हो तर ऑफकोर्स। त्यानंतर रमा ही अक्षयला म्हणते, तुमचं खरंच एवढं प्रेम आहे स्वरावर? त्यावर अक्षय होकार देतो। रमा ही मग त्याला शेवटचा तिळगुळ भरवते असं म्हणत तिळगुळ भरवते आणि साईचा हात पकडून तिकडनं निघून जाते। तर दुसरीकडे आता स्वरा म्हणत असते, बाप रे, मला तर वाटतं ही रमा आमचं दोघांचं लग्न झाल्याशिवाय काही ऐकणारच नाही, काय अर्थ या सगळ्याला? त्यावेळेस अक्षय तिकडे येतो आणि म्हणू लागतो की मग करूया ना लग्न, करून टाकूया।
त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद.